हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 14. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. 5व्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तात्पर्य: जीव हा दिव्य असल्यामुळे त्याला या भौतिक प्रकृतीशी मुळीच कर्तव्य नसते. भगवान श्रीकृष्ण हे दिव्य आहेत आणि त्यांचा अंश असलेला जीव आहे तो सुद्धा दिव्य आहे, आध्यात्मिक आहे आणि आध्यात्मिक जगताचा निवासी आहे. या जीवाचा या भौतिक जगताशी, या भौतिक प्रकृतीशी काहीच संबंध नाही. तिच्याशी या जीवाचं काही देणं घेणं सुद्धा नाही. जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्य दास. हा जीव आहे तो भगवान श्रीकृष्णांचा नित्य दास आहे. परंतु भगवंतांपासून स्वतंत्र होऊन स्वामी बनण्याची भोगी इच्छा या जीवाला होते आणि त्यामुळे त्याला या भौतिक जगतात भौतिक शरीर धारण करायला लागतं. अशा या भौतिक शरीराशी तो आसक्त होतो. हे जे शरीर आहे त्यालाच तो स्वतः मानायला लागतो. याला म्हटलं जातं देहात्म बुद्धीत तो जगायला लागतो. आणि या शरीराद्वारे जे काही सुख दुःख मिळतं, जे काही मनात काम क्रोध उत्पन्न होतात, यांनाच तो आपलं मानायला लागतो. पण असा हा जीवात्मा आहे, मनुष्य शरीर धारण केलेला, त्याला जेव्हा अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांचं मार्गदर्शन मिळतं, तेव्हा हे सगळं आध्यात्मिक ज्ञान आपण भगवद्गीतेतलं आता इतके दिवस वाचतो आहोत, ते ज्ञान त्याला समजायला लागतं आणि मग त्याला समजतं की जीव आहे हा दिव्य आहे आणि त्याला या भौतिक प्रकृतीशी मुळीच कर्तव्य नसते. पुढे वाचते आहे, तरीही भौतिक जगताद्वारे बद्ध झाल्यामुळे तो जीव आहे तो त्रिगुणांच्या वर्चस्वाखाली कार्य करीत असतो. तर मूळचा आध्यात्मिक आहे हा जीवात्मा. या भौतिक जगतात भौतिक प्रकृतीकडून प्राप्त झालेलं जे भौतिक शरीर आहे त्यात जीवात्मा बद्ध होतो आणि भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या सतो रजो तमो या 3 गुणांच्या प्रभावाखाली वर्चस्वाखाली हा जीव आहे तो कार्य करीत असतो. तर 3 गुणांच्या वर्चस्वाखाली जीव आहे तो देहात्म बुद्धीत राहतो आणि त्या जीवात्म्याला वाटतं की मी हे शरीर आहे. केवळ कृष्ण भक्ती करूनच आपण हे जे भौतिक प्रकृतीचे 3 गुण आहेत त्याचं वर्चस्व हटवू शकतो, बाजूला करू शकतो. जसं भगवंत 7.14 भगवद्गीतेच्या या श्लोकात म्हणतात, दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया. ही माझी मायाशक्ती आहे, ती त्रिगुणमयी आहे आणि ओलांडू जायला अतिशय कठीण आहे. पण माम एव ये प्रपद्यन्ते, जे मला शरणागत होतात, मायामेतां तरन्ति ते, तर ते या भौतिक प्रकृतीला सहजपणे ओलांडून जाऊ शकतात. तर अशा प्रकारे कृष्ण भक्ती करूनच आपण हे जे भौतिक प्रकृतीचे हे जे मायेचे 3 गुण आहेत ते गुण आहेत त्याचं वर्चस्व हटवू शकतो. तर एखादा व्यक्ती जसा भूताने झपाटला आहे किंवा एखादा व्यक्ती आहे तो वेडा आहे, तर तो स्वतःची ओळख विसरतो. तसंच हा जो बद्ध जीव आहे तो या भौतिक शरीरालाच मी आहे असं मानायला लागतो. तेव्हा मी भगवंतांचा अंश आहे ही स्वतःची ओळख तो विसरून जातो. तर श्रील प्रभुपाद अशा ओळख विसरणाऱ्या व्यक्तीबद्दल म्हणतात की हा जो वेडा व्यक्ती आहे तो कधी हसतो तर कधी रडतो. तर तसंच
हा देहात्म बुद्धीत असलेला जीव आहे, तो हे जे भौतिक शरीर आहे ते म्हणजे मी आहे असं मानायला लागतो, स्वतःची ओळख विसरतो आहे आणि जे या भौतिक शरीराद्वारे मिळणारं भौतिक सुख आहे किंवा दुःख आहे ते आपलं मानायला लागतो. पण आपण जाणलं पाहिजे की जीवात्मा हा आध्यात्मिक आहे आणि आध्यात्मिक असलेल्या जीवाला कोणतीही भौतिक वस्तू शाश्वतरित्या सुखी करू शकत नाही. खरं तर या शरीराला होणाऱ्या सुखदुःखाशी जीवात्म्याला काही देणं घेणंच नसतं. पण एखादा वेडा व्यक्ती स्वतःची ओळख विसरतो, तसंच हा बद्ध जीवात्मा आहे तो आपली भगवंतांशी असलेला जो संबंध आहे, जी ओळख आहे, ती विसरून जातो. तर म्हणून म्हटलं जातं, वी शुड कम टू अवर सेन्स दॅट वी आर सर्वंट ऑफ लॉर्ड कृष्णा. तर आपण सगळ्यांनी मी भगवंतांचा दास आहे, मला भगवान श्रीकृष्णांची सेवा करायची आहे, या जाणीवेला प्राप्त करायचं आहे. ही जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.